नवोदय जय भीम. आपण निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे ते पाहतोय आणि थेट आज भोसरी विधानसभेमध्ये आहोत. भोसरी विधानसभेमध्ये आपण पाहतोय की आरोप प्रत्यारोपाची सलसिला हा चालू आहे. त्याचमध्ये आता जर आपण नीट पाहिलं तर काही दिवसापूर्वी ज्या भीमा कोरेगावमध्ये दंगल घडली त्यातले थेट आरोपी मिलिंद एकबोटे यांची देखील सभा ह्या भोसरी विधानसभेमध्ये घेण्यात आलेली आहे. अशा अनेक वक्ते आहेत ह्या भोसरी विधानसभेमध्ये येऊन गेलेले आहेत ज्यांच्यामुळे अनेक वादविवाद ह्या भोसरी विधानसभेमध्ये पसरलेले आहेत. आज थेट आपण अजित गव्हाणे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. आज थेट त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. काय ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळेस उमेदवारी लढवत आहे कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पाठिंबा मिळाला आणि कशा पद्धतीचं आत्ता वातावरण आहे? एकूणच भोसरी विधानसभेची परिस्थिती जर आपण पाहिली तर ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतली आणि लोकांनी बदल करण्याचा परिवर्तन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड प्रतिसाद सगळ्या मतदारसंघामध्ये मिळतो आहे आणि खूप मोठ्या संख्येने लोक प्रचारात अनेक लोक सहभागी होत आहेत आणि सगळेजणं आपण स्वतः उमेदवार आहोत अशा पद्धतीने लोक त्याच्यामध्ये आज काम करत आहेत. कोण कोण तुमच्याबरोबर मित्रपक्ष असेल किंवा भाजपमधून काही जे मंडळी आहेत जे तुमच्यासोबत आज आहेत ज्यांनी थेट तुम्हाला पाठिंबा दिला आहे, काहींनी थेट पक्षप्रवेश केला, असे कोण कोण लोक आहेत? आपण जर आत्ता नुकतंच 2 पक्षप्रवेश आपण पाहिले. भोसरीमधनं भीमाताई फुगे या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका होत्या. त्यांनी बारामतीला जाऊन पवारसाहेबांच्या हाताने त्या ठिकाणी पक्षप्रवेश केला. त्यांचे चिरंजीव सम्राट फुगे आणि त्यांचे अनेक सहकारी त्या ठिकाणी पक्षप्रवेश केला. भीमाताई फुगे यांचं कुटुंब हे भोसरी परिसरातलं खूप नावाजलेलं कुटुंब आहे ज्यांचं या भोसरी गावामध्ये सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि त्या आमच्याकडं आल्यामुळं नक्कीच आमची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ज्यांना हॉकर्स झोन करून द्यायचं होतं त्या हॉकर्सला जे काही गाळे करून दिले त्याची किती वाईट परिस्थिती. म्हणजे हे पुढं आलं तरी खाऊगल्ली केली. त्या खाऊगल्लीमध्ये काहीच आउटपुट नाही आहे. मग काही ठिकाणी ते बसायला व्यवस्था केली होती, त्याच्यात गार्डन करणार होते. बऱ्याच गोष्टी अशा चुकीच्या निव्वळ पैसे लाटण्याचं काम त्यांनी त्या अर्बन स्टेटच्या माध्यमातून केलं. तशीच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये अगदी त्यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये, संभाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे, प्रेरणास्थान आहे. सगळ्यांना इच्छा होती की महाराजांचा पुतळा आला, पण ज्या पद्धतीने त्यांनी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी केला त्याला सगळ्या लोकांचा विरोध होता. सगळ्यांचं म्हणणं होतं ती जागा चुकीची आहे, तुम्ही तिथं करू नका. पण त्यांनी हट्टाने रिटून नेऊन तिथं ते पुतळ्याचं काम सुरू केलं आणि आज त्यांनी निर्णय घेतला की ती जागा बदलायची. जवळपास 6.5 कोटी रुपये खर्च तिथं झालेला आहे आणि आता ती जागा बदलायचा नाही. ही 6.5 कोटी कोणाचे आहेत? नागरिकांचे पैसे आहेत ना. टॅक्सच्या रूपातनं तुम्हाला जे पैसे जमा होतात महापालिका ते पैसे आहेत आणि आज ज्या पुन्हा जे पुतळ्याचे काही पार्ट्स त्या ठिकाणी आले होते त्या मुदळीच्या भागाला तडे गेलेत. म्हणजे त्या पुतळ्यामध्ये 100% यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. म्हणजे संभाजी महाराजांना पण सोडणं, जो ठेकेदार आहे हा ठेकेदार नावाला हेच खऱ्या ठेकेदार आहेत तिथं. त्याच्यामुळं यांनी ज्या पद्धतीने त्या महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला, यांच्या संवेदनाच यांना राहिलेल्या नाहीत आणि स्वार्थाने इतके आंधळे झालेले आहेत. संतपीठाचा विषय, स्वर्गीय दत्ताकाका सानेंनी त्या ठिकाणी संतपीठाची कल्पना त्यांची होती. त्यांची भूमिका अशी होती की आपण देऊ आणि आळंदीच्या परिसरात होतो, माऊली तुकोबारायांची भूमी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारकरी संप्रदाय आहे. मुलं या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी आपल्या आळंदीमध्ये येत असतात आणि त्यांना तिथं शिक्षण मिळतं आणि ते पुढं जाऊन कीर्तनकार, प्रवचनकार, समाजाला एक दिशा देण्याचं काम करतात. आणि हा वारकरी संप्रदाय आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या मुलांसाठी तिथं एक संतपीठ व्हावं असं त्याच्यामागची मूळ कल्पना होती आणि मग तशा पद्धतीने त्यांनी पक्षाने सुद्धा त्यांना त्यासाठी सहकार्य केलं. आम्ही सगळेजण बरोबर होतो आणि तसं ते संतपीठ पुढं घ्यायचं होतं. म्हणजे संतपीठ नाव ऐकल्यावर तुमच्या लक्षात, संतपीठ नाव ऐकल्यावर तिथं CBSE स्कूल आहे असं कोणाला वाटणार नाही. CBSE स्कूल पण करायला हरकत नाही आमचं, ते पण काय म्हणणं, परंतु CBSE स्कूल कुठं करायला पाहिजे? दुसऱ्या ठिकाणी करायला पाहिजे. संतपीठाच्या ठिकाणी तुम्ही संतपीठच करायला पाहिजे. यांनी दुसऱ्या ठिकाणी CBSE स्कूल करायला पाहिजे. बरं, ते केलं तर केलं. एक तर त्या कामामध्ये जे टेंडर काढलं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. दत्ताकाकांनी अनेक पुरावे त्यावेळेस
ते इथं हयात असताना त्यांनी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. नंतर ती इमारत एवढ्या कोट्यवधी रुपये खर्च करून आज बांधली आणि त्या ठिकाणी ज्यांच्या ताब्यात ती संस्था दिलेली आहे ती एक ट्रस्ट केली त्यांनी तयार. बरं, ते ट्रस्ट करताना त्याला काही क्रायटेरिया लावला नाही. ज्यांच्या ताब्यात दिली त्यांचं एखादी एवढी मोठी महापालिकेची वास्तू लोकांच्या टॅक्समधनं उभी राहते, त्या जागेची जर कॉस्ट पाहिली तुम्ही, त्या बिल्डिंगची कॉस्ट पाहिली, तर त्याच्या माध्यमातनं ज्या ट्रस्टच्या माध्यमातून ते चालवलं जातं ते आर्थिक व्यवहार जे तिथं चालतात. आमचं म्हणणं एवढे कोट्यवधी रुपये जर आपण खर्च केला आहे तर तिथं शिकणाऱ्या मुलांना मग तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन दिलं पाहिजे ना. त्यांच्याकडनं 30-35 हजार रुपये घेतले तर कशासाठी मग हे पैसे घेतले? मग हे पैसे घेतं कोण? ते खर्च कुठं होतात? म्हणजे ह्याच्यात 2-3 गोष्टी आहेत या संतपीठामध्ये. म्हणजे मूळ विषय संतपीठाचा बाजूला राहिला, ते काम करताना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि आता रन करताना सुद्धा तुम्ही ज्यांच्या ताब्यात दिलं. आमच्या चिखली गावाला एक परंपरा आहे, सांप्रदायिक गाव आहे, ते टाळगाव चिखली त्याला म्हणतात आणि त्या गावाच्या लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायला होतं. आता त्यांना फक्त सल्लागार म्हणून नावाला घेतलं आहे. म्हणजे हे जे चाललं हे अत्यंत वाईट आहे ना. काय होतं, माणूस सत्तेत आल्यानंतर माणसाला एक वेगळ्या प्रकारची धुंदी येते. तशी धुंदी आल्यामुळं यांना प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करता येते आणि ह्याच्यामुळं आज नागरिकांच्या हे लक्षात आलेलं की एक आहे म्हणजे अगदी तुम्ही रस्त्याचं काम असेल, ड्रेनेजचं काम असेल, छोट्यातलं छोटं असेल, किती पण मोठं, हे प्रत्येक कामात ठेकेदार प्रत्येक प्रभागात काम करताना त्यांचे ठेकेदार काम करतात आणि मग ते अर्थात रिंग केलेली असती, सगळं केलं असतं, त्याच्यामुळे ते काम क्वालिटीचं होत नाही. त्याच्यामुळं आज पूर्ण शहरामध्ये विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये सगळीकडचे ड्रेनेज सिस्टीम कोलॅप्स झालेली आहे, रस्त्यांची क्वालिटी खराब झालेली आहे. आज पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावरती त्यांनी दुर्लक्ष केलं. आज बंद पाईपलाईननी पाणी आपल्याला अपेक्षित होतं. 2013ला जे 267 MLD पाणी मंजूर होतं ते आपल्या शहरात यायला होतं. पुणे शहराने नेलं, दोघांना एकाच वेळी मंजुरी होती, परंतु यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. यांचा इंटरेस्ट फक्त आणि फक्त टेंडर कसं मिळेल, आपल्याला कसं मिळेल, टेंडरमधनं 2 पैसे कसे मिळतील आणि हे नुसतं टक्केवारीपुढे ते मारायचं राहिलं नाही. हे भागीदार झाले त्याच्यामध्ये. दादा, आता आपण पाहतोय की अनेक वेळा कचऱ्याच्या समस्येचा प्रश्न बोलला जातोय. जरी तो महानगरपालिकेच्या अंतर्गत असला तरी हा एक नॅशनल इश्यू आहे आणि कचऱ्याच्या समस्यावरती आज आपण पाहिलं तर महायुतीचे उमेदवार बोलायला तयार नाही आहेत. आता कचऱ्याच्या बाबतीत सुद्धा एकेकाळी या शहराचा खूप मोठा नावलौकिक होता. आपल्या शहराला बेस्ट सिटीचा अवॉर्ड आमच्या काळात मिळालं, स्वच्छ शहराचं अवॉर्ड मिळालं, परंतु यांच्या काळामध्ये कचऱ्याच्या बाबतीमध्ये खूप दुर्लक्ष झालं. आता हे सांगतात आम्ही वेस्ट टू एनर्जी प्रकल्प त्या ठिकाणी मोशीला सुरू केला. अजूनही ते कचऱ्याचे ढिगारे तसेच पडलेत. ती सिस्टीम राबवली जाते, जी यंत्रणा कचऱ्यासाठी आज कचरा गोळा करायला हे कर, ती सिस्टीमच मुळात पुअर आहे ना. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत आणि अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामुळं आजार होत आहेत. आम्ही फिरताना मी पाहतो आहे काही ठिकाणी ती इतकी वाईट परिस्थिती की इतकं पाणी वाहतं आहे ड्रेनेजच्या रस्त्याने, कचरा पडलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. मेन त्यांचा जो फोकस होता ना तो लोकांच्या हिताच्या दृष्टीने विचारच केला नाही. त्यांनी फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम केल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली. आता ते वेस्ट टू एनर्जीचा जो प्रकल्प आहे तो सुद्धा त्याच्यात पण आर्थिक व्यवहार फार मोठ्या प्रमाणात आहेत. वेस्ट टू एनर्जीचे काही प्रकल्प आहेत ना, मुंबई ठिकाणी असेल किंवा इतर ठिकाणी असेल, ते सुरू होऊन बंद पडले आहेत. त्याच्यामुळे अनेक संसर्गजन्य रोग पसरलेले आहेत. अनेक आपण पाहतोय की ह्या भोसरी विधानसभेमध्ये त्याला विरोध देखील करताना आपण कोणी पाहिलेलं आहेत. नाही, आम्ही त्या प्रकल्पाला विरोध केला. त्याच्या कॉस्टिंग संदर्भात सगळ्यांचे मुद्दे मांडले. त्या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल आग लागते सारखी म्हणून आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन केलं, चौकशीची मागणी केली. परंतु यांनी सत्तेच्या जोरावर त्या सगळ्या गोष्टी दडपण्याचा, दाबण्याचा प्रयत्न केला. तर पूर्णपणे तो वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प, ते जरी कॉन्ट्रॅक्टर दुसरा असला तरी मूळ कॉन्ट्रॅक्टर हेच आहेत आणि त्याच्या माध्यमातून अनेक तक्रारी आमच्याकडे आहेत आणि भविष्यकाळामध्ये हे सगळं उघड होणार आहे. सगळ्या चौकशा पण लागणार आहेत. भविष्यकाळात ह्या सगळ्या गोष्टी जनतेसमोर येणार आहेत. आज जनतेला, लोकांच्या लक्षात आलेलं आहे ज्या पद्धतीने हे त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना ह्याची फळं भोगावं. आजसुद्धा तो पराभव त्यांना तो दिसू लागला. त्याचं कारण लोक त्रासलेली आहेत. भाऊ, आपण पाहतो की सध्या काही सभा होतात, आहेत सभेमध्ये आरोप प्रत्यारोप हे नक्कीच म्हणजे निवडणुकी काळात होत असतात. पण सध्याच्या परिस्थितीत जर आपण पाहिलं तर त्यांनी एक मुद्दा आता वापरला होता की मी वारकरी जसा आहे तसा धारकरी पण आहे. आता धारकरी जर संघटना बघितली तर ही धारकरी संघटना संभाजी भिडेंची, ज्यांचा भीमा कोरेगावच्या प्रकरणात हात आहे.
तसंच आपण मिलिंद एकबोटे त्यांना आरोपी म्हणून अटक देखील केलं होतं, ते भीमा कोरेगावच्या ह्याच्यात त्यांची सभा घेतली जाते, हिंदुत्वाचा मुद्दा काढला जातो. तुम्ही शरद पवार साहेबांसोबत सुरुवातीपासून आहात, पुरोगामी विचारामध्ये आहात, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचारधारा आपली आहे. आपलं उद्धव ठाकरे म्हणतात की आमचं हिंदुत्व जे आहे ते हिंदुत्व सर्वसमावेशक, सर्वांना घेऊन चालण्याचं हिंदुत्व आहे. मग आत्ताच्या स्थितीमध्ये हे सर्व जर आपण प्रकरण पाहिलं तर भीमा कोरेगावचा हस्तक्षेप कुठंतरी भोसरीतून दिसतो आहे का भोसरीतले उमेदवार फक्त हिंदुत्वच करतात? कसं आहे याच्यामध्ये मूळ विषय याच्यामधला असा की इथे राहणारा प्रत्येक माणूस पहिला हा भारतीय आहे. त्याचं सगळ्याचं काय पहिलं काय तो भारतीय आहे. आणि प्रत्येक जे देश आज विकसित देश म्हणून आहेत ते देश विकसित का आहे तर तिथं राहणारा नागरिक त्याची कुठली जात असो, कुठला धर्म असो, पण त्याची टॉपमोस्ट प्रायोरिटी ही त्याच्या देशाला असते. आणि तसंच आपल्या इथं पण पाहिजे. राजकारणामध्ये काम करणाऱ्या पक्षांनी, राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे एक डोक्यात ठेवलं पाहिजे की आपल्याला जर आपला देश विकसित करायचं असेल, आपला देश एक बलशाली राष्ट्र करायचं असेल तर आपल्याला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेतलं पाहिजे. आणि ते करत असताना प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी प्रत्येकाला आपल्या धर्माचा, जातीचा आदर असणं, अभिमान असणं स्वाभाविक आहे. पण कुठलाही जाती धर्म असं शिकवत नाही की दुसऱ्या धर्माचा तुम्ही तिरस्कार करा. प्रत्येक धर्मामध्ये जे काही लिहिलं गेलं आहे ते हेच आहे की तुम्ही प्रत्येकाच्या धर्माला आदर करा, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा, प्रत्येकाच्या सणामध्ये सहभागी. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो ही महामानवांची भूमी आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांसारखा एक राजा होऊन गेला, जे एकमेव राजे आहेत जे जन्माने राजे नव्हते, ते कर्तृत्वाने राजे झाले. जिजाऊंनी त्यांना जे काही घडवलं आणि त्यांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्याच्यामध्ये त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी बरोबर घेतलं. सर्वांना त्या ठिकाणी रयतेचं राज्य त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महात्मा फुले असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, हे जे अण्णाभाऊ साठे असतील, ही सगळी जी महापुरुष होऊन गेले, सावित्रीबाई असतील, या सगळ्यांनी जी शिकवण दिली या महाराष्ट्राला, त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र हे अग्रगण्य राज्य, नेहमी आपल्या महाराष्ट्राची आदर्श इतर राज्य किंवा इतर देशामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि आपल्या ज्या काही चांगल्या गोष्टी त्या घेतल्या जातात. त्याचं कारण इथं आपल्या सगळ्या ह्या महामानवांनी जे काही विचार दिलेले आहेत त्या विचारातनं खऱ्या अर्थानं पुढं जाण्याचं काम करणं गरजेचं आहे, जे आदरणीय पवारसाहेब त्यांच्या पूर्ण आयुष्यभर करतात. आणि ते होणं गरजेचं आहे. आज ज्या पद्धतीने समाजामध्ये काही प्रवृत्ती वाढलेल्या आहेत, आपलं स्वतःचं स्वार्थ साधण्यासाठी विशिष्ट जातीला, विशिष्ट धर्माला एक वेगळ्या प्रकारे भडकवण्याचं काम करतात. आता तुम्ही भीमा कोरेगावचा विषय घेतला, हे आपल्या हिताचं नाही. शेवटी तुम्ही आपण ज्या राष्ट्रात राहतो, ज्या राज्यात राहतो, आपल्याला सगळ्यांना बरोबर, सगळ्यांचा आदर ठेवून काम करणारी लोकं ही समाजामध्ये पुढे आली पाहिजे. आणि जी काही घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना होती. आणि ज्यांनी त्या घटना घडवण्यामागं त्यांचा हात होता, ज्यांनी त्या घटनेला प्रोत्साहन दिलं, अशा लोकांचं जर हे या ठिकाणी त्यांना आणून त्यांना जर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं आणि स्वतःचं हिंदुत्ववाद समोर आणत असेल तर हे चुकीचं. हिंदू आम्ही पण आहे ना, आम्हाला पण आमच्या हिंदू असल्याचा अभिमान आहे, परंतु आमचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे. आम्ही नेहमी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आम्ही सगळेजण काम करतो आणि तेच खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे. आज जी नवीन जनरेशन तयार होती, नवीन पिढी तयार होती, ही नवीन पिढी त्याच्या पलीकडचा विचार करते. आज जी आपली पिढी आहे, पुढची पिढी अत्यंत हुशार आहे. त्यांना आज जगामध्ये दिसते काय चाललं आहे. आज मोबाईलमुळं, कम्प्युटरमुळं, इंटरनेटमुळं इतकं सहजपणे सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध आहेत. आणि इतर राष्ट्रामध्ये काय चाललं आहे आणि आपण काय करू, ह्या सगळ्या गोष्टीचं मुलं अभ्यास करतात, मुली अभ्यास करतात. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात आज मुली जेव्हा बाहेर परदेशात शिकायला जातात ते परत भारतात येत नाहीत. त्याचं कारण तिथं जी लाईफस्टाईल आहे, तिथं ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत. वेगळ्या आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीचं हे गलिच्छ राजकारण चालतं, ह्याला इथला नवीन पिढी आज ते नाकारते त्या गोष्टीला. त्याच्यामुळे त्यांना हे कळतं की आपल्या हे हिताचं नाही. आणि हे जे सगळं चाललं ही फक्त मतदानाच्या पुढे डोळा ठेवायचा मतदानावरती आणि लोकांचे विचार भडकवायचे आणि त्यांना राजकीय फायदा करून घ्यायचा. परंतु आज महाराष्ट्रातली जनता
ह्या गोष्टीला बिलकुल भीक घालणार नाही. महाराष्ट्राची जनता अत्यंत सुज्ञ आहे. महाराष्ट्राची जनता ही चांगल्या विचारावर राहणार आहे आणि जो पुरोगामी विचार आहे, जो खऱ्या अर्थानं आपल्या देशाला पुढे नेऊ शकतो, त्या विचारावरती महाराष्ट्राची जनता राहणार आहे. भाऊ, आपण पाहिलं की पंकजा मुंडेंची सभा झाली भोसरीमध्ये, त्यानंतर चित्रा वाघ यांची सभा झाली. यांचं भाषणातून, दोघांच्याही भाषणातून आपण पाहिलं की हे म्हणतात की महाविकास आघाडी हे महिलांचा आदर करणारे सरकार नाही आहे. महाविकास आघाडी सरकार, आदरणीय पवारसाहेबांनी खऱ्या अर्थानं महिलांना राजकारणात आणण्याचं जे काम केलं ते पवारसाहेबांनी केलं. महाराष्ट्रामध्ये पहिलं आरक्षण महिलांसाठी कोणी आणलं असेल ते पवारसाहेबांनी आणलं. म्हणजे जो विचार सावित्रीबाईंनी, महात्मा फुलेंनी त्यावेळेस केला की महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळालं पाहिजे, मुलींना शिक्षण दिलं पाहिजे, आणि तो विचार या पुणे शहरात त्यांनी सुरू केला. आणि आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात महिला आज मुख्य प्रवाहात येतात. राजकारणामध्ये आणल्यामुळं त्यांना निर्णय प्रक्रियेत आणलं साहेबांनी, आणि आज मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहताय की महिला खूप चांगलं काम करतात. आणि कुठलंही राष्ट्र तुम्ही पहा की ज्या राष्ट्रामध्ये महिला आणि पुरुष दोघं समान आहेत, महिला मुख्य स्ट्रीममध्ये आहेत, ती राष्ट्र आज पुढे गेलेली आहेत. आणि ते आपल्या इथं होणं अपेक्षित आहे. आणि तोच विचार पवारसाहेब करतात, महाविकास आघाडी करते, आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आज ते जे सांगतायत तर ते चुकीची माहिती देतात. महिलांविषयी सतत आदर ठेवण्याचं काम पवारसाहेबांनी, महाविकास आघाडीने, काँग्रेसने केलेलं आपण उद्धव साहेबांनी केलेलं पाहतो आहे. त्याच्यामुळे हे फक्त आणि फक्त या निवडणुकापुरतं यांचं चाललेलं आहे. बाकी काही याच्यात मला तथ्य वाटत नाही. विरोधी उमेदवार जेव्हा कार्यक्रम होतात, सभा होतात, ते वारंवार एक धमकी देत राहतात की 20 तारखेनंतर तुम्हाला महेश लांडगे काय ते बघायला भेटेल. 10 वर्षापूर्वी जे महेश लांडगे होता तो तुम्हाला परत बघायचा आहे का. राजकारणामध्ये अनेक वेळा आरोप प्रत्यारोप होतात, पण थेट ते अशा प्रकारे एक इशारा देतात, एक धमकी देतात. परत त्यांनी आपण पाहिलं की म्हणतात की मी वारकरी नाही तर धारकरीसुद्धा आहे. अनेक गोष्टी आहेत की ज्या वेगवेगळ्या प्रभागात असतील किंवा नगरसेवक असतील, हे त्यांच्या धाकात देखील दिसतात. काही त्यांच्या नगरसेवकांनी आपण पाहिलं की काही चिखली परिसरातील काही मुसलमान कुटुंब होतं, त्यांच्या मागील काही काळामध्ये नळ कनेक्शन देखील बंद केलं गेलं होतं, का की त्यांनी फक्त ते 7-8 कुटुंब जे आहेत ते मुस्लिम आहेत, असा एक विषय समोर आला होता. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पाहायला मिळतात. कसं आहे, हे जे त्यांनी वक्तव्य केलेले मुळात त्यांनी स्वतःच्या तोंडाने मान्य केलं की मी काय, म्हणजे लोकांना दिसलेले की त्यांचा मूळ स्वभाव काय आहे. आणि लोकांना तेच नको आहे ना. इथं राहणारा प्रत्येक माणूस जो आहे, इथं व्यवसाय करणारा माणूस असेल, इथं महिला बघेल, ह्या सगळ्यांना काय अपेक्षित आहे, तुम्हा आम्हाला काय अपेक्षित आहे, आपल्याला शांतता पाहिजे, आपल्याला विकास पाहिजे, आणि त्या दिशेने आपण सगळे विचार करून काम, आणि तसंच लोकांना लोक प्रोत्साहन देणार आहेत ना. हे असं करून त्यांनी उलट स्वतःचं नुकसान करून घेतलेले, आणि लोकांनी आता निर्णय त्या पद्धतीने घेतलेले. आणि राहिला प्रश्न त्यांच्या दादागिरीचा, जसे ती तर मोडून काढायची ना आम्हाला. मी ह्या निवडणुकीला जे सामोरं जातो आहे, आम्ही सगळे एकत्र येऊन जे जातो आहे, ही जी गुंडगिरी आहे, ही दादागिरी आहे, ही जी दडपशाही चालली, हा जो भ्रष्टाचार, हाच मुळात आम्हाला थांबवायचा आहे. आणि तो आज लोकांना नको आहे. लोकांना चांगला विचार पाहिजे. आणि तुम्ही इतिहासात जरी पाहिलं, महाभारतातसुद्धा, रामायणातसुद्धा, की छत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा आपला जो इतिहास आहे त्याच्यामध्ये ह्या वाईट प्रवृत्तीला थांबवण्याचं काम त्यावेळी झालेलं आहे. तशीच ही वाईट प्रवृत्ती आहे, ती वाढलेली आहे, ती थांबवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि दुसरा राहिला प्रश्न दादागिरी, गुंडगिरीचा, तर त्याला कोणी घाबरत नाही. दादागिरी इतके जर तुमच्यात धमक आहे ना, तुम्ही लोकांच्या हितासाठी ते करायला पाहिजे ना. तुम्ही अशा पद्धतीने कोणाला धमकी देऊन कोणी घरात बसणार नाही. उलट पूर्ण ताकदीने लोक प्रचारात उतरली. आणि आम्ही मी स्वतः या सगळ्या लोकांबरोबर आहे, आणि आम्ही कुठलीही दादागिरी, कुठली गुंडगिरी खपवून घेणार नाही. अशा प्रकारचं मी पण या ठिकाणी आपल्या निमित्ताने त्यांनाही सूचना देतो. आपण पाहिलं अजित भाऊ, मागच्या वेळेस पण आपण मुलाखतीत हा प्रश्न घेतला होता की ज्यावेळेस भोसरी, चिखली, मोशी, चरोली ह्या 4 गावांच्या विकासामध्ये जास्त हातभार आहे, पण तिथून जर पाहिलं आपण की बालाजीनगर असेल किंवा निगडी असेल, हे जे भोसरीमधलं अजिंठानगर असेल, ह्या भागामध्ये विकासाचा जोर कमी आहे. आणि तिकडचे लोक आज तुमच्या मागं पाठीशी उभे आहेत, ते तुमच्याकडे एक आशेने बघतात. कशा पद्धतीने तुमचं नियोजन आहे, कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात? हे जे तुम्ही आता भागांचा उल्लेख केला, ह्या भागामध्ये बिलकुल कामं झाली नाहीत. ते लोकांना फार त्रासाला सामोरं जावं लागतं.
गटर वाहते, रस्ते नीट नाही. उलट महापालिकेमध्ये ह्या सगळ्यासाठी एक्स्ट्रा स्पेशल बजेट आहेत. ते बजेट पण दरवर्षीचं खर्च होत नाही गेल्या अनेक वर्षात. तिथं चांगली डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, चांगले रस्ते व्हायला पाहिजे, त्यांना हक्काची घरं मिळाली पाहिजे, ती कायमस्वरूपी त्यांच्यासाठी असली पाहिजे आणि त्याचं नीट नियोजन केलं तर खूप चांगलं होऊ शकतं. आणि त्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात त्याच्या पलीकडून माझी अशी इच्छा आहे की तिथं राहणारा जो आमचा कष्टकरी आहे, जो कामगार आहे, त्यांच्या मुलांसाठी काम होणं गरजेचं आहे. त्यांची मुलं आणि मुली जी आता लहान आहेत किंवा जी तरुण आहेत, त्यांना चांगलं शिक्षण देणं, शैक्षणिक सुविधा चांगल्या निर्माण करणं, त्यांना नंतर नोकरी आणि मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून व्यवसायाला काही संधी देता येईल, या गोष्टीवरती काम होणं गरजेचं आहे. कारण ते तुम्हाला नेक्स्ट जनरेशनला त्याच्या पुढे न्यावं लागणार आहे. जे खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं की समाजातला जो मागे राहिलेला वर्ग आहे, मागे राहिलेला घटक आहे, मग तो कुठल्या जाती धर्माचा असो, त्याला मुख्य प्रवाहात आणणं, त्याची प्रगती करणं. आणि ते करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर शिक्षण आहे. तर ते शिक्षण आणि त्यानंतर त्यांना व्यवसायाला, नोकरीला संधी, ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं आपल्याला आणि ते करताना संस्कार चांगले देणं, हे पण आपल्याला तिथं करावं लागणार आहे. तुमच्या माध्यमातून कोणती अशी विकास कामं आहेत की जे तुम्हाला असं वाटते की मी ते विधानसभेची निवडणूक जिंकल्या ती करणार आहे? तशी तर सांगण्यासारखी खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे. आपल्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं महापालिकेत जेव्हा सरकार होतं, सत्ता होती, त्यावेळेस आपण 24/7चं पाण्याचं प्लॅनिंग केलं होतं. तसं नेटवर्कही आपण टाकलं होतं आणि यमुननगरच्या प्रभागामध्ये ती सुरुवात पण केली होती. यमुननगरमध्ये 24/7 पाणी सुरू केलं होतं आणि तो प्रयोग होता. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्या होत्या की सगळ्या शहरामध्ये तसं पाणी द्यायचं. आणि त्याच हेतूने त्यावेळेस भामासकडं आंध्राचं पाणी मंजूर केलं होतं 267 MLD, की ते पाणी जो आपल्याला जे काही मंजूर झालं ते बंद पाईपलाईनने आणायचं आणि हा 24/7 पाणी पूर्ण शहरामध्ये द्यायचं होतं. परंतु ह्यांनी ते केलं नाही. पण आमचं प्रयत्न उद्याच्या काळामध्ये आपल्या शहरामध्ये सुरुवातीला हे दिवसाड पाणी ते ताबडतोब रोज कसं होईल आणि रोज झाल्यावरती ते 24/7 कसं होईल. ऑलरेडी नेटवर्क टाकलेलं आहे. मध्यंतरी गडकरी साहेबांचा एक व्हिडिओ पण आपण पाहिला असेल. त्यांनी नागपूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये ही योजना सुरू झाली, पण पिंपरी चिंचवडमध्ये ती मागे पडली, झाली नाही. त्याचं कारण इथल्या राजकीय इच्छाशक्ती, म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी मान्य केलं की यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. तर ते मेन आम्ही तो एक विषय आहे. नंतर इथं ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे. हे जे रोड्स आहेत इथं, ह्या रोड्सला पॅरलल अल्टरनेट रोड आपण DPमध्ये जे आहेत ते ताब्यात घेतले पाहिजे, ते रोड विकसित केले पाहिजे. आणि आत्ताचे जे रोड आहेत याच्यामध्ये अनेक ठिकाणी अडचणी आहेत, अडथळे आहेत, हॉकर्स आहेत. तर त्या हॉकर्सची व्यवस्था चांगली करणं, त्या हॉकर्सला पर्यायी चांगले जागा देणं आणि तोही समाजातला महत्त्वाचा घटक आहे. त्यांनाही चांगली व्यवस्था करणं आणि ट्रॅफिकला पण अडथळा होणार नाही अशा पद्धतीने रोड करणं. 90 मीटरचा जो रोड आहे, जो लोगा विमानतळापासून सोलापूर रोडला तो अर्धवट अवस्थेत पडला, कोट्यवधी रुपये खर्च करून तो पेंडिंग आहे, तो रोड करणं. आणि आळंदीकडनं जो पुण्याकडं रस्ता जातो, तो जो बॉटलनेक केला आहे त्यांनी दिघीमध्ये, आणि नंतर विश्रांतवाडीच्या आणि दिघीच्या हातीमधला तो सरकारी जमिनी आहेत ती ताब्यात घेऊन तो रोड पूर्ण करावा लागणार आहे. म्हणजे ती कनेक्टिव्हिटी चांगली होईल. इतरही जे रस्ते आहेत, म्हणजे काही मिलिटरी हद्दीतनं रस्ते आहेत, नाशिक फाट्यापासून एक दिघीला, तर मिलिटरी हद्दीतले रस्ते जसं इतर ठिकाणी ताब्यात घेण्यात आले तसे इथं लक्ष दिलं नाही त्यांनी. त्यामुळं ते रस्ते ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून त्या मिलिटरीशी बोलून तर ते रस्ते आपण करू शकलो तर ती कनेक्टिव्हिटी प्रॉपर होऊ शकते. आत्ता खासदार खोले साहेबांच्या माध्यमातून जो काही त्यांनी गडकरी साहेबांच्या मागं लागून नाशिक फाटा ते चांडोलीचा रस्ता मंजूर करून घेतला आहे, तर तो नाशिक फाटा ते मोशी आपल्या हाती आहे, तो ताबडतोब कसा होईल त्याचा पाठपुरावा करणं. आणि इतर ज्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या ज्या ड्रेनेज, लाईट, पाणी, आज लाईटचा इश्यू एवढा मोठा आहे, रोज लाईट जाते, तर ताबडतोब आमची प्रायोरिटी राहणार आहे की आमच्याकडं नवीन सबस्टेशन्स उभारणं आणि लोकांना लाईटचा जो काही त्रास होतो आहे त्या त्रासातनं मुक्त करणं. आणि याच्या व्यतिरिक्त अनेक आरक्षणं आपल्या DP प्लॅनमध्ये आहेत जी ताब्यात घेतली पाहिजे होती, काही घेतलीत पण ती डेव्हलप केली नाही. मग ती गार्डन असतील, प्लेग्राऊंड असतील, नाट्यगृह असतील, स्विमिंग पूल असतील, वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण आहेत, ती आपल्या इथं करणं. आणि एज्युकेशन सिस्टीम सुधारणं, म्हणजे आपल्या शहरामध्ये ज्या संस्था आहेत त्या संस्थांना
आणखीन कसं अपग्रेड करता येईल, मुलांना शिक्षण देताना प्रॅक्टिकल नॉलेजवरती कसा भर देता येईल, त्यांना उद्याच्या काळामध्ये त्यांना जेव्हा त्यांचं भविष्य घडवायचं, नोकरीच्या आणि व्यवसायाची संधी त्यांना मिळायची, त्यासाठी त्यांना चांगलं एज्युकेशन देणं आणि ते उद्याच्या भविष्याला त्यांना उपयोगी असं एज्युकेशन देणं, त्या शैक्षणिक संस्था आणि ज्या काही इंडस्ट्रीज आपल्या इथं शहरामध्ये वेगळ्या प्रकारचे तिथं मुलांना भविष्यात नोकरीची आणि व्यवसाय संधी, त्या इंडस्ट्रीचं त्यांचं टायप करणं आणि बाहेरच्या आणखीन चांगल्या संस्था इथं कशा येतील या जर केलं आणि ती पिढी घडवताना खूप चांगली संस्कारबद्ध पिढी, तो प्रयत्न माझा राहणार आहे. आणि आपल्या इथं आपली जी कारखानदारी आहे, MIDC आपल्याला आपले जे पिंपरी चिंचवडचं औद्योगिक नगरी म्हणून आपल्याला नावलौकिक आहे, तर ती आणखीन कशी चांगली होईल, आणखीन त्याला बळकटी कशी येईल. आपल्या इथं ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्री अनेक लोकांना MIDCमध्ये जे कारखानदार आहेत, कामगार आहेत, यांना आज त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जात नाही. रस्ते असतील, ड्रेनेज असतील, हे तिथं व्यवस्था नीट नाही, ते करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना महिलांना आणि सगळ्या लोकांना इथं सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून इथली गुंडगिरी, दादागिरी, इथला जो भ्रष्टाचार आहे हे मोडून काढणं आणि इथं राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अगदी स्वातंत्र्य त्याला टिकून त्याला कुठल्याही प्रकारची दादागिरी न करता त्याचा कामधंदा करता आला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न राहील. महिलांनाही सुरक्षित वाटेल, महिला भगिनी असतील, मुली असतील, यांना जो काही त्रास होतो तो त्रास मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे पावलं राहतील. अजित भाऊ, आपण पाहिलं की आपल्या भोसरी भागामध्ये भोसरी विधानसभेच्या हद्दीमध्ये काही उर्दू शाळा आहेत, तिथं आज शिक्षक भरती नाही किंवा लयास गेल्यात. त्याच्यानंतर आपण पाहतो की काही महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या आज लयास गेल्यात. खाजगी शाळांचा रोप वाढतो आहे, पण महापालिकेच्या ज्या शाळा आहेत ह्यांना जर आपण स्मार्ट केलं तर उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारेल. त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अनेक वेळा प्रयत्न केले जातात, पण ते प्रयत्न आपल्या भोसरी विधानसभेपर्यंत कधी आलेले नाहीत. एकूणच पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या महापालिकेच्या शाळा आहेत, खर्च तर होतो आहे, शाळा तर आहेत, पण प्रत्यक्षात ज्या पद्धतीचं शिक्षण तिथं दिलं गेलं पाहिजे ते शिक्षण दिलं जात नाही. आपल्याला दिल्लीच्या धर्तीवर, दिल्लीमध्ये केजरीवाल साहेबांनी खूप चांगल्या शाळा डेव्हलप केल्यात. परदेशात सुद्धा ज्या प्रायव्हेट स्कूल व्यतिरिक्त ज्या गव्हर्मेंट स्कूल असतात त्या इतक्या चांगल्या असतात की सगळे किती माणूस छोटा असो मोठा असो त्या ठिकाणी त्यांची मुलं शिकतात. तर त्या धर्तीवरती आपल्या इथल्यासुद्धा शाळा डेव्हलप झाल्या. मुळात ती जी इच्छाशक्ती असते ती कमी पडते. तुम्हाला त्या शाळा करताना काही प्रायव्हेट स्कूलच्या लोकांची मदत घेतली पाहिजे आणि ह्या ज्या महापालिका शाळा ज्या आपण तयार केल्या ह्या आता इंग्लिश मिडियममध्ये कन्वर्ट केल्या पाहिजे. मराठी असलं पाहिजे पण इंग्लिश मिडियममध्ये कन्वर्ट, कारण ती काळाची गरज आहे. आणि मुलांना शिक्षण देताना आज आपण जे बरेचसे जुने शिक्षक आता रिटायर होतात, नवीन शिक्षक भरती होते, हे शिक्षक घेताना मग त्या पद्धतीने त्यांना सुद्धा अपग्रेड करणं, त्यांच्याकडनं मुलांसाठी प्रॉपर एज्युकेशन देणं, हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे. त्या दृष्टीने आमचा नक्की प्रयत्न असणार आहे. आणि उर्दू शाळेच्या बाबतीमध्ये आज आपल्याकडे उर्दू शाळेच्या बाबतीमध्ये जे शिक्षकांचा अभाव आहे, शिक्षक त्या ठिकाणी नेमले गेले पाहिजेत. जर काही त्याच्यामध्ये टेक्निकल अडचणी असतील म्हणजे तर ते दूर केल्या पाहिजेत. शिक्षण ही काळाची गरज आहे. आपल्याकडं हायर एज्युकेशनसुद्धा या ठिकाणी आता पुण्यामध्ये जसं इनामदारांची संस्था आहे तशी इथेही पण आणू शकतो आपण. त्यांनाही योग्य प्रकारचं त्या ठिकाणी शिक्षण मिळू शकतं. सगळ्यात बेसिक काय की सगळं जर आपलं नीटनेटकं करायचं असेल तर आपल्याला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. भाऊ, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही प्रचाराची धुरा हातात घेतल्यानंतर तुमचा प्रचाराचा गडगंज झंझावत पाहायला मिळतो आहे. कशा पद्धतीने लोकांमधल्या प्रतिक्रिया आहेत, कशा पद्धतीने तुमच्याशी ते संवाद साधतात? ते लोक परिवर्तन करायचं म्हणतात आणि त्याचं कारण आहे की लोकांना हे दिसतंय काय चाललं आहे. यांच्या 10 वर्षामध्ये यांनी जो कारभार केला आहे, जो भ्रष्टाचार केला आहे, जी काही दादागिरी, गुंडगिरी, लोक फार वैतागले. म्हणजे अगदी जागा मालकसुद्धा वैताग, म्हणजे शेतकरीसुद्धा आज चरोली असेल, मुशी असेल, चिखली असेल, या भागातल्या शेतकऱ्यांच्या भावना इतक्या तीव्र आहेत की त्यांना वैयक्तिक पातळीवरती त्रास त्या ठिकाणी त्यांच्या झालेला आहे. आणि म्हणून त्या प्रचंड तीव्र भावना सोसायटीधारकांचं तेच आहे. त्यांना आज पाण्याच्या समस्येला सामोरं लागतं, लाखो रुपये टँकरसाठी मोजावं लागतात. त्यांना लाईट रोज जाते, घरातनं बाहेर पडल्यावरती ऑफिसला जाताना ज्या रस्त्याला 10 मिनटात जायला पाहिजे अर्धा तास 1 तास लागतो. रस्ते नीट क्वालिटीचे नाहीत.
मुलांना शाळेत जाताना त्रास होतो, महिलांना हे सगळ्या गोष्टी लोक बोलत आहेत. अनेक भागामध्ये अक्षरशः रस्त्याची परिस्थिती अशी की ग्रामपंचायतीचे रस्ते बरे इतकं वाईट अवस्था. म्हणजे महापालिकेचं एवढं मोठं बजेट आहे, 8,400 कोटी महापालिकेचं यावर्षीचं बजेट आहे. मग ते लोक असा प्रश्न विचारतात की बाबा एवढे पैसे जर आमच्या टॅक्समधनं महापालिकेला जमा होतात, पैसे जातात कुठं नेमकं. त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड चीड आहे आणि हे मतदानाच्या रूपातनं तुम्हाला दिसणार. लोक बोलत आहेत, अनेक लोक आज समोर येतात. त्याचं कारण हे आहे की लोकांनी आता निर्णय घेतलेला आहे की आपल्याला चांगल्या विचारावर जायचं आणि उद्याचं जे भविष्य आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं, भोसरी विधानसभेचं, ही बदलायची भूमिका लोकांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आपण पाहतो की अजित गव्हाणे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि थेट उच्च शिक्षित आहेत. त्यांच्याकडे अनेक कल्पना आहेत, त्यांचं विजन देखील क्लिअर आहे. आपण पाहतो की जाता जाता काय आव्हान कराल मतदारांना? सर्व मतदारांना माझं नम्र आव्हान आहे की मतदानाचा हक्क सगळ्यांनी बजावला पाहिजे. हा आपला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. आपल्या देशाची घटना, लोकशाही जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली, त्या घटनेला आपल्याला अधिकार दिला आहे आणि प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला आहे. कुणालाही मोठा छोटा असं त्यात केलं नाही. त्याच्यामुळे तो अधिकार बजावणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की तो अधिकार आपण बजावला पाहिजे आणि चांगल्या विचारावर आपण गेलं पाहिजे. भविष्यकाळ आपल्याला चांगला करायचा या दृष्टिकोनातून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी या ठिकाणी भोसरी विधानसभेचा उमेदवार म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून आपल्यापुढे आहे. माझं नाव 1 नंबरला आहे, अजित दामोदर गव्हाणे, आणि तुतारी वाजवणारा माणूस हे माझं चिन्ह आहे. माझी सर्व लोकांना विनंती आहे की आपण मला जास्तीत जास्त मताने या ठिकाणी निवडून द्यावं. मी नक्की तुमच्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम करेल, असं या निमित्ताने मी आपल्याला वचन देतो. अजित भाऊ, काय सांगाल? कोणते कोणते नगरसेवक आपल्यासोबत आलेले आहेत? कोणी कोणी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे? नुकतेच 2 नगरसेवकांनी या ठिकाणी प्रवेश केला. पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये भीमाताई फुगे आणि त्यांचे चिरंजीव सम्राट फुगे यांनी बारामतीला जाऊन त्या ठिकाणी प्रवेश केला. ते कुटुंब या भोसरी परिसरामध्ये अतिशय नावाजलेलं कुटुंब आहे. त्यांचे सासरे सदाशिवतात्या फुगे आणि त्यांचे पती पोपटराव फुगे हे दोघांचंही या भोसरीमध्ये पंचकृषीमध्ये खूप नाव होतं. मग ते क्रीडा क्षेत्र असेल, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांच्या कुटुंबाने आज त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह प्रवेश केल्यामुळं आमचा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाठिंबा वाढलेला आहे. त्याचबरोबर नगरसेविका सारिकाताई लांडगे आणि त्यांचे पती संतोषभाऊ लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खासदार कोल्हे साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. त्याच्यामुळं हे दोन्ही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नुकतेच इकडे आल्यामुळं आमचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. आणि त्याचबरोबर लक्ष्मण शेठ सस्ते मोशीचे नगरसेवक आहेत, ते आता प्रवेश करणार आहेत, जे खूप नाराज आहेत त्या पक्षावरती आणि आमदारांच्या कार्यपद्धतीवरती. त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळं त्यांचंही त्या ठिकाणी चांगलं त्या परिसरामध्ये नाव आहे, त्याच्यामुळं फायदा होणार आहे. त्याच्या आधीसुद्धा नगरसेवक वसंत मोराटेंनी, नगरसेवक संजय नेवळ यांनी, त्याचबरोबर नगरसेविका प्रियंकाताई बारसे यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, भारतीय जनता पक्षामधनं. आणि नगरसेवक रवी लांडगे आणि नगरसेवक एकनाथ पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हे दोघंही भारतीय. तर ही सगळी जी लोकं आहेत ही आज आमच्यावर येत आहेत. त्याचं कारण असलेल्या आमदारांच्याबद्दलची नाराजी, त्यांच्या माध्यमातून जो काही त्रास या सगळ्यांना झालेला आहे, काम करताना त्यांना अनेक अडथळे निर्माण झाल्या, त्यांना जो भ्रष्टाचार त्यांना दिसतोय त्या आमदारांच्या माध्यमातून, त्या भ्रष्टाचाराला वैतागून, त्यांच्या गुंडगिरीला, दडपशाहीला वैतागून सगळ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.